ट्रॅक्टर सूर्यपान मावाला पुढे जाऊन बघू आणि त्या रस्त्यावर खड्डे आहे म्हण पुढे आम्ही येतो ना ते उजवून येऊ. हां सो गाईज मग पुढं बघा सूर्य कालच्यासारखं लाल भडक गोल त्या झाडाच्या मागे लपलाय बघा दिसे नाही. मग चला आपण फक्त हे घेऊया फावडं घेऊया आणि जाऊया. हे बघा गाईज असं ट्रॅक्टर येतं ना इकडं चढ आहे आणि इकडं उतार आहे मध्ये एक खड्डा पण पडला बघा. मग हे विजवून घेऊ आता गाईज. मग इथं खूप कष्टानंतर वा विजवून घेतलं. मग चला आणि पुढं आहे का बघू कुठं तरी. सो मंडळी अंग सगळं घामे घेऊन गेलो बाबा. हात वय कसे झाले बघा बघा बघा. तिथे 2 खड्डे होते येते होते येते होते येते येते इथं होतं पुढं 2 होते. असं सगळं विजवत आलो बाबा. बस सूर्यपान मावाला अजून तासात अंदाज होईल. मग चला आपण वापस फडाकडे जाऊया. इथं बघ इथं होतं तिथं होतं अजून पुढे सांग दाखवतो चला. इथं होतं गाईज आणि पुढे 2 ते दिसायला ते होते. मग चला आता फडाकडे जाऊ. चप्पल आणि पॅन्ट बघ कसे झाले ते. हे सोडा चप्पल काय झाली ती पण पॅन्ट बघ कसं झाली. हे चप्पल अशी आहे ती उन्हाळ्यात पावसाळ्यात कुठं पण वापरा. याला आमच्या भाषेत म्हणा पावसाळी चप्पल. कुठं पण दगड धोंड्यात काट्यात कुट्यात कुठं पण उसाच्या म्हणजे पावसात कुठं पण वापरा कसं पण. उन्हाळ्यात हिवाळ्यात पावसाळ्यात 12 महिने उपलब्ध. कुठं पण फटत नाही काय होत नाही काय नाही याची गॅरंटी मी देतो. मी काय जाहिरात करत नाही मित्रांनो याची उगा सांगलं आहे. मला सांगण्याची गरज पण नाही. सगळ्या शेतकरी मुलांना नाही तर गावाकडील सगळ्यांना माहीत असेल. सगळ्या शेतकरी मुलांना आणि गावाकडील सगळ्या व्यक्तीला माहीत असेल हे चप्पल कुठले आहेत म्हणून. सांगायची गरज नाही. मी काय ह्याची जाहिरात करत नाही. तुम्ही म्हणसाल हे जाहिरात करायला चप्पलची नाही नाही उगा मी सांगायला कशाची गरज आहे. सगळ्यांना माहीत आहे की. पुढं बघा काय मस्तपैकी. हे फक्त उन्हाळ्यात आणि हा पुढचा वातावरण अनुभवायला फक्त उन्हाळा आणि हिवाळा एवढंच. पावसात दिसत नाही सगळीकडे ढगाळ असतं ना. चलो भाई भागू पाहू काय. मग जवळपास अंदाज झालाय बघा किती खतरनाक भरली ती ट्रॉली. अजून भरायला लागली ती. बहुतेक इथं वायर ठरतं की काय. आता पुढं वायर दिसतंय का ते 3 वायर दिसतंय का ते बहुतेक ठरतं आहे. त्यासाठी पप्पा घरी गेले ती बांबू आणायला म्हणजे वर धरता येत आहे आणि ट्रॉली सहजपणे बाहेर निघते. काय दिसेना बहुतेक बघा अंदाज झालाय थोडं थोडं. ए ऑटो वायर ಇತ್ತಿತ್ತ ಇಲ್ಲಿ ಆಗಲ್ಲ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ತಟ್ಟಲ್ಲ ವಾಡಸನ್ ತೊಗೊಂಡ ಹಾ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಇವ್ ನೋಡಿ ಮುಚ್ಕೊಂಡಿದ್ವಿ ಬಾ ಕಟ್ಟೈತಿ ಇಲ್ಲಿ गाइस. मग आता वाजते 6. मग एक डबी भरून रोडला नेऊन सोडली ती आणि इथं बघा दुसरी डबी भरली तिथं. आत्ता 7 वाजले ती. अजून 1 तासात सगळं भरणं होईल 8 वाजेपर्यंत. इथं बघा अजून म्हणत 1 2 3 का 4 सह्या तसं कडपासून इथंपर्यंत. मग ट्रॅक्टर आहे. चला आपल्याला वाचेल घरला जायला 8:30.
पडलं मोबाईल पडला असता मित्रांनो आत्ता. तर गाईज मग आता ट्रॅक्टर चालवते कारखान्याला आणि तिथं बघ पुढे एक ट्रॅक्टर आहे आणि तिथं मागं एक ट्रॅक्टर आहे. पूजा वगैरे केलं ट्रॅक्टरची कारण पहिली खेप आहे म्हणून.